सर सर शेखर सर, तुम्ही कॉन्ट्रीब्युटर आहात. माझा आवाज येतोय का तुम्हाला? येस सर, येतो, क्लिअर येतो. ओके, चालेल. एक अजून 2 ते 3 मिनिट फक्त आपण वाट पाहूयात. अजून काही लोक जॉईन होत आहेत आणि आपण लर्निफाय अकॅडमी आयोजित शिक्षकांसाठी असलेला हा जो 10 दिवसाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॅनवा आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असा एकत्रित असणारा कोर्स पण एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आजचं पहिलं सेशन आपण सुरू करणार आहे. बाकीचे जे काही सहभागी आहेत त्यांची आपण एक 2-3 मिनिट वाट पाहूयात आणि आजचं सेशन सुरू करूयात. सर्वांनी मेसेजमध्ये आपलं नाव, शाळा आणि कोणत्या जिल्ह्यातून आहात आपण ते टाईप करायचे. बाकी लोक जॉईन होतात तोपर्यंत आपण सर्वजण मेसेजमध्ये आपलं नाव, शाळेचं नाव आणि जिल्हा एवढी माहिती फक्त टाईप करा.
ठीक आहे, आपण सुरू करूयात. सर्वांना नमस्कार. लर्निफाय अकॅडमी आयोजित शिक्षकांसाठी असलेला 10 दिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅनवा, त्याचबरोबर OBS स्टुडिओ अशा 3 विषयांचा एकत्रित असणारा हा जो कोर्स आहे, या कोर्सचं पहिलं सेशन आहे. पहिल्या सेशन मध्ये उपस्थित सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख करून देतो. मी सागर प्रकाश राऊत. कोविड कालावधीपासून दरवर्षी शिक्षकांसाठी उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस लर्निफाय अकॅडमीच्या माध्यमातून आपण घेऊन येत असतो. आज जे काही सहभागी आहेत त्यामधल्या बऱ्याच शिक्षकांनी या अगोदरही लर्निफायचे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस केलेले आहेत. पुनश्च एकदा सर्वांचं मी स्वागत करतो. आणि लर्निफाय अकॅडमी काय आहे, नेमकी लर्निफाय अकॅडमीचं कार्य कशा पद्धतीने चालते, त्याचबरोबर हा जो कोर्स आहे हा कोर्स कशा पद्धतीनं 10 दिवस चालणार आहे, कोर्समधून तुम्हाला काय काय शिकायला मिळेल, आपण जे काही टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक एक सिंपल पोस्ट तुमच्या समोर आली त्या टॉपिकच्या संदर्भानं, आणि आपण अतिशय विश्वासानं या कोर्समध्ये आपण सहभागी झालेला आहात. तुमचा जो विश्वास आहे तो 10 दिवसामध्ये अतिशय सफल होईल असं निश्चित या पहिल्या सेशन दिवशीच मी तुम्हाला सांगतो. कारण या सेशनमध्ये किंवा या संपूर्ण कोर्समध्ये घेतलेले जे विषय आहेत ते विषय सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण, सध्याच्या काळात शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील असे हे 3ही विषय आहेत. ते जर तुम्ही ह्या 10 दिवसामध्ये रोजचं सेशन नियमित अटेंड करून जर शिकलेत तर निश्चितपणानं आगामी शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही तुमच्या अध्यापनामध्ये आमूलाग्र बदल करू शकता. त्याचबरोबर तुमची जी काही कामं आहेत नियमित असणारी प्रशासकीय कामं ती देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. वर्गाचं रेकॉर्ड तुमचं चांगल्या पद्धतीने मेंटेन करून ठेवू शकता. विद्यार्थ्यांना इंटरॅक्टिव्ह काहीतरी तुम्ही तुमच्या मार्फत देऊ शकता. त्याचबरोबर ऑनलाईन कंटेंट निर्मितीचं जे काम आहे ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी आगामी काळामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि त्यासाठीच हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं या कोर्स मधल्या सगळ्या बाबी लक्षपूर्वक समजून घ्या रोजच्या रोज. लर्निफाय अकॅडमी काय थोडक्यात सांगतो तुम्हाला. लर्निफाय अकॅडमी म्हणजे एक टीम आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून लर्निफाय अकॅडमी गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी काम करायला सुरुवात केलेली आहे त्या अकॅडमीनं. त्याच्या अगोदर फक्त शिक्षकांसाठी कोर्सेस स्वरूपात काम होत होतं. आता विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय काम करते, तर ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना, त्या प्राथमिक स्तरावरती स्पर्धा परीक्षा आहेत, काही खाजगी आहेत किंवा काही शासकीय आहेत, तर अशा स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना मटेरियल उपलब्ध होत नाही किंवा त्यांना क्लासेस उपलब्ध होत नाहीत ग्रामीण भागामध्ये. मग अशा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पोहोचता येऊ शकतं का, अशी कल्पना मनात आली आणि त्यातूनच लर्निफाय अकॅडमी सुरू झाली असं म्हणूयात आपण. आणि गेले वर्षभर इयत्ता 4थी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी लर्निफाय अकॅडमीची जी टीम आहे वर्षभर काम करून विद्यार्थ्यांना नियमित ऑनलाईन टेस्ट आणि व्हिडिओ या स्वरूपातला कंटेंट अगदी महाराष्ट्रभर मोफत दिला गेला, लक्षात घ्या, वर्षभर. त्यानंतर आता पुढे जात असताना लर्निफाय अकॅडमी यावर्षी 5वी शिष्यवृत्ती, नवोदय, त्याचबरोबर 1ली ते 4थीच्या वर्गांसाठी असणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या सगळ्यांचा कंटेंट तयार करून तो आगामी जून पासून विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे. सध्या शिष्यवृत्ती आणि नवोदयची पूर्वतयारी
वर्ग देखील आता ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यामध्येही महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना देखील दैनंदिन कामकाज अधिक सुकर करता यावं, अधिक प्रभावी करता यावं, हाच लर्निफाय अकॅडमीचा उद्देश आहे. आणि तो उद्देश पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम लर्निफाय अकॅडमी तुमच्या समोर निश्चितपणे घेऊन येत असते. आणि आपण सर्वजण या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपलं अध्यापन असेल, आपल्या विद्यार्थ्यांचं अध्ययन असेल, हे अधिकाधिक चांगलं होईल, अधिकाधिक प्रभावी होईल याकडे लक्ष देत असतात. आणि म्हणूनच आज मला वाटतं की आपण या कोर्समध्ये सहभागी झालेला आहात. लर्निफाय अकॅडमीची एक वेबसाईट देखील आहे, www.learnify-academy.com. आपल्या ग्रुपवर मी नंतर ती शेअर करेन. त्या वेबसाईटवरती हा सगळा जो कंटेंट आहे विद्यार्थ्यांसाठी बनवलेला तो उपलब्ध आहे. त्याचबरोबर येत्या काळामध्ये त्याचे प्रोसेसिंग मध्ये आहे, तर आपलं एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन देखील येते लर्निफाय अकॅडमीचं. आणि इथून पुढचे ज्या काही बाबी होतील, आपलं ऍप्लिकेशन एकदा प्ले स्टोअरवरती अप्रूव्ह झाल्यानंतर, तर ते सगळे जे गोष्टी आहेत त्या आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर अशा प्रकारे एकूणच लर्निफाय अकॅडमीची वाटचाल आहे. आता आपण आजचा जो कोर्स आहे त्या कोर्सकडे येऊयात. नेमकं कोर्स काय आहे, कोर्समध्ये नेमकं काय शिकायला मिळणार आहे तुम्हाला, किंवा त्याचं महत्व देखील आपल्याला समजून घ्यायचं. आपल्याला विषय माहित आहेत, आपण विषय आपल्या समोर बऱ्याच वेळा आलेत, परंतु त्या विषयांच्या खोलापर्यंत आपण जात नाही किंवा अजून त्या विषयांना आपण टच केलेला नाही. आणि त्यामुळे त्या विषयांचं महत्व आपल्याला कदाचित माहित नसावं. तर आजचे जे आपल्या या कोर्स मधले विषय आहेत ते विषय अगोदर आपण समजून घेणार आहोत. दीपक गुरव यांनी हँड रेज केलेला आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सध्या सुरुवात केलेली आहे. आपलं प्रश्न उत्तराचं सेशन जे आहे ते सर्वात शेवटी आपण घेणार आहे. शेवटी आपण सर्वांना संधी देणार आहे. आपले जे काही क्वेश्चन्स असतील तर आपण नोट करून ठेवा, सर्वांना संधी मिळेल शेवटी. शक्यतो आपले जे काही टॉपिक आहेत ते टॉपिक आपल्यापर्यंत व्यवस्थित पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे प्रश्न राहण्याची शंकाच उपलब्ध नाही राहणार अजिबात. फक्त आपण लक्षपूर्वक समजून घेणं महत्वाचं आहे. तर कोर्स काय आहे, कोर्समध्ये नेमकं काय शिकायला मिळेल आपल्याला, हे जे 2-3 विषय तुमच्या समोर या पोस्टच्या माध्यमातून आले, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कॅनवा आहे. आज आपण बऱ्याच वेळा त्याच्या जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिले असतील, कॅनवा. परंतु नेमका विषय काय आहे कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत, बऱ्याच शिक्षकांना माहीत नसावं. आणि त्याचबरोबर आपण OBS स्टुडिओ ह्याला एक जोडलेला आहे की जेणेकरून आपल्याला व्हिडिओ स्वरूपातला जो कंटेंट आहे तो देखील तयार करता यावा. जर आपण कॅनवा शिकलो तर कॅनवाच्या माध्यमातून आपण ज्या काही गोष्टी तयार करू त्याच गोष्टी आपण व्हिडिओ स्वरूपात देखील आणू शकतो. आणि त्यामुळे हे सगळं एकत्रित कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे सगळे 3ही टॉपिक जे आहेत एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि त्याचा निश्चितपणे चांगला फायदा सर्व शिक्षकांना होऊ शकतो. त्यामुळं हे विषय घेतलेले आहेत आपण. आता सगळ्यात पहिला जो विषय आहे तो म्हणजे कॅनवा. कॅनवा कशा पद्धतीनं काम करतं, कॅनवा मध्ये आपल्याला काय काय मिळू शकतं, हे सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेऊयात. शेखर सर, माझी स्क्रीन दिसते? येस सर, दिसते. ओके. तर आपण आता कॅनवाच्या ऍप्लिकेशन मध्ये आहोत. कॅनवा ऍप्लिकेशन सुरू कसं करायचं किंवा कॅनवा मध्ये सुरुवात कशी करायची इथपासून आपण जाऊयात. कॅनवाचं प्ले स्टोअरवरती अँड्रॉइड मोबाईलसाठी ऍप्लिकेशन आहे, त्याचबरोबर लॅपटॉपसाठी सुद्धा उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर
ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर न घेता पण क्रोमच्या माध्यमातूनही कॅनवाचा वापर करू शकतो. तर तो कसा करायचा हे आपण पाहूयात. एक मिनिट थांबवतोय, स्क्रीन दिसत नाहीये सर. नाही, आता मी बंद केली होती, आता दिसते बघा. ओके ओके. मला कॅनवामध्ये आपण जायचं कसं हे सुरुवातीला आपण पाहूयात. गुगलवरती आहोत आपण आणि गुगलवर तुम्ही क्रोम मध्ये कॅनवा असं सर्च करा किंवा canva.com ही कॅनवाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईट सर्च केल्यानंतर आपण कॅनवाच्या होम पेज वरती पोहोचलेलो आहे. तुम्ही तर पाहू शकता कॅनवाचं होम पेज आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कॅनवामध्ये अगोदर लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला कॅनवातले सगळे जे फीचर्स आहेत ते फीचर्स इथं उपलब्ध होतील. आता माझं इथं ऑलरेडी अकाउंट असल्यामुळे मी इथं लॉग इन झालेलो आहे. लक्षात घ्या, आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला पोस्टमध्ये मिळाली असेल की कॅनवा प्रोचं सबस्क्रिप्शन देखील तुम्हाला मिळणार आहे. कॅनवा प्रो काय आहे किंवा कॅनवा फ्री व्हर्जन काय आहे हे सुद्धा आपण समजून घ्या. त्यातला फरक, प्रो व्हर्जन का वापरायचं, प्रो व्हर्जन मध्ये आपल्याला ऍडिशनल काय मिळू शकतं हे सगळं तुम्हाला समजणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पाहूया की आपण कॅनवा मध्ये काय करू शकतो, कॅनवा आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडू शकतं. तर कॅनवा हे एक ग्राफिक्स डिझाईन साठी तयार केलेलं एक ऍप्लिकेशन आहे. ज्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण ग्राफिक्स मध्ये सगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपण तयार करू शकतो. आता काय काय तयार करू शकतो आपण कॅनवामध्ये. तर कॅनवामध्ये इथं खालच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतंय, एक एक करून आपण पाहूयात. शीट, जसं गुगल शीट आहे किंवा एक्सेल आहे त्या प्रकारे शीट्स आपण तयार करू शकतो. आणखी एक महत्वाचा फायदा काय पहा कॅनवाचा, कॅनवा हे तुमच्या गुगल अकाउंटशी लिंक असतं किंवा तुम्ही जे काय अकाउंट त्यामध्ये साइन इन केलेलं आहे त्या अकाउंटशी हे लिंक आहे. समजा आज तुम्ही इथं घरी बसल्या कॅनवामध्ये काहीतरी काम केलेलं आहे, एखादं डिझाईन तयार केलेलं आहे आणि तुम्ही ते एक्सपोर्ट करून तुमच्याकडे घ्यायला विसरला, परंतु त्यावेळेस काही काळजी करायची गरज नाही. तुमच्याकडे जर तुमचे लॉग इन डिटेल्स असतील तर त्या लॉग इन डिटेल्सच्या सहाय्यानं तुम्ही कुठेही असला तिथं त्या पीसी वरती तुम्ही कॅनवामध्ये तुमचं लॉग इन केलं की तुम्ही घरी जे काही काम केलेलं होतं ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतं. याचा अर्थ थोडक्यात असा की तुम्ही जे काही काम करता कॅनवामध्ये ते सगळंच्या सगळं काम ऑनलाईन पद्धतीनं कॅनवाच्या स्टोरेजमध्ये सेव्ह होत राहतं. ह्याला तुम्हाला कुठलंही वेगळं स्टोरेजची आवश्यकता पडत नाही किंवा हे ऑफलाईन एक्सपोर्ट करून देखील देतं आपल्याला फाईल्स. पण ऑफलाईन एक्सपोर्ट न करता आपण ऑनलाईन जरी आपल्याकडे सेव्ह करून ठेवले तरी त्याचा ऍक्सेस आपला कुठेही मिळू शकतो. हे एक चांगला फायदा आहे याचा. दुसरी गोष्ट, याला स्टोरेज तुम्हाला तुमचं वापरावं लागत नाही. कॅनवाचं जे काही सर्व्हर्स आहेत त्या सर्व्हरवरतीच हे सगळं स्टोअर होत असतं. आणखी सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कॅनवा वापरणारे आज लाखो लोक आहेत. ते लोक त्यांच्या गरजेनुसार काही डिझाईन्स किंवा जे काही इथे तयार करता येतं ते सगळं तयार करत असतात आणि त्यांनी तयार केलेले जे काही डिझाईन्स आहेत ते डिझाईन्स देखील तुम्हाला दिले जातात. म्हणजे असं थोडक्यात मी एखादं डिझाईन केलं आणि मी जर ते कॅनवाशी शेअर केलेलं असेल तर त्या प्रकारचं डिझाईन जर दुसऱ्या एखाद्याला कोणाला करायचंय तर तो ते डिझाईन टेम्पलेट वापरून स्वतःचं कस्टमाइज कंटेंट तयार करू शकतो. हा एक खूप महत्वाचा फायदा आहे लक्षात घ्या कॅनवाचा, की ज्यामध्ये तुम्हाला हजारो टेम्पलेट्स इथं उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारचे आणि ते टेम्पलेट्स वापरून तुम्ही तुमचा कंटेंट कस्टमाइज पद्धतीने इथं तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला इथं रेडीमेड बरंचसं मटेरियल उपलब्ध असणार आहे. तुम्हाला जास्त काम त्याच्यावर करायचं नाही, तुम्हाला फक्त तुमचा कंटेंट त्याच्यावर काम करायचं आणि तो कंटेंट त्या टेम्पलेटमध्ये
ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि तुमचं टेम्पलेट रेडी होऊ शकतं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात घ्या. आपण रोजच्या सेशनमध्ये हे समजून घेणार आहोत वन बाय वन. तर काय काय करू शकतो आपण परत पाहूयात. शीट्स म्हणजे गुगल शीट तयार करू शकतो आपण. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात. ते डॉक्युमेंट्स देखील इथं आपण कॅनवा मध्ये तयार करू शकतो. त्याचबरोबर व्हाईट बोर्ड देखील इथं उपलब्ध आहे आपल्याला. व्हाईट बोर्ड वरती आपण काही ड्रॉ केलं, त्याचे इमेजेस तयार करू शकतो किंवा त्याला आपण व्हिडिओमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एक टूल आहे पाहिजे ते म्हणजे प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे काय, तर पीपीटी आपण तयार करतो पहा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये, किंवा आता गुगल स्लाइड्स देखील बरेच जण वापरतात. गुगल स्लाइड्स मध्ये देखील प्रेझेंटेशन तयार करतो. त्याच पद्धतीचं हे टूल आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये आपण तयार करतो, ते ऑफलाईन पद्धतीने चालतं. त्याच पद्धतीचे प्रेझेंटेशन्स किंवा मी असं म्हणेल की त्यांच्यापेक्षाही अधिक इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन्स आपण इथं कॅनवामध्ये तयार करू शकतो. आणि सगळ्यात आणखी महत्वाची गोष्ट काय, इथं हजारो लोकांनी तयार केलेले टेम्पलेट्स आपल्याला उपलब्ध असतील. त्यातले कोणतेही टेम्पलेट आपण कस्टमाइज करू शकतो. लक्षात घ्या, हा एक खूप चांगला फायदा आहे. प्रेझेंटेशन्स आपण तयार करू शकतो. त्यानंतर सोशल मीडिया असं म्हटलेलं आहे पहा. सोशल मीडिया म्हणजे काय, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारखे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, तर त्या प्लॅटफॉर्म साठी बऱ्याचशा गोष्टी लागतात. उदाहरणार्थ युट्यूब आपण अकाउंट क्रिएट केलं, तर युट्यूबचं थंबनेल तयार करायचं आपल्याला. त्याचबरोबर युट्यूबचं आपलं जे अकाउंट आहे त्या अकाउंटचं बॅनर तयार करायचं आहे, प्रोफाईल फोटो तयार करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी काही साइजेस फिक्स झालेले असतात. त्या साईजमध्येच आपण हे डॉक्युमेंट्स किंवा हे टेम्पलेट्स तयार करणं गरजेचं असतं. तर असे काही सोशल मीडियावरती तुम्हाला शेअर करण्यासाठी जो कंटेंट तुम्हाला तयार करायचा आहे, तो कंटेंट त्या साईजमध्ये तुम्हाला इथं उपलब्ध करून दिला जातो. तुम्हाला म्हणजे साईज वगैरे काही सिलेक्ट करत बसावं लागत नाही. तुम्ही डिरेक्टली तुमचं जे काही पाहिजे ते तुम्ही तयार करू शकता. तर सोशल मीडियासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथं तुम्ही तयार करू शकता. डिटेलमध्ये जर पाहायचं म्हटलं आपण, इंस्टाग्राम पोस्ट आपण तयार करू शकतो, फेसबुक पोस्ट तयार करू शकतो. बघा हे पोर्ट्रेट आहे, ही लँडस्केप मोड मध्ये आहे. युट्यूबचं थंबनेल तयार करू शकतो आपण, इंस्टाग्राम स्टोरी आहे, व्हॉट्सअपचं स्टेटस साठी लागणारी इमेज असेल, फेसबुकचं कव्हर पेज असेल, इंस्टाग्रामची रील एखादी. आज रीलचा जमाना असं म्हटलं तर काही हरकत नाही. आपण फेसबुकला इंस्टाला गेलो की रील शिवाय दुसरं काहीच पाहायला मिळत नाही आपल्याला. युट्यूबला गेलो की शॉर्ट्स पाहायला मिळतात. असे छोटे छोटे व्हिडिओज तुम्ही इथून देखील तयार करू शकता. त्यानंतर युट्यूब इंट्रो आहे, एनिमेटेड सोशल मीडिया आहे, बऱ्याचशा गोष्टी देतात. त्याच्या खाली टेम्पलेट्स देखील तुम्हाला इथं पाहायला मिळतात. अशा प्रकारे टेम्पलेट्स वापरून आपण हा जो कंटेंट आहे सोशल मीडियावरती वापरला जातो, हा कंटेंट आपण इथं तयार करू शकतो. त्यानंतर फोटो एडिटर आहे, हा देखील खूप महत्वाचा आहे. आपल्याला काय होतं, आपल्या सोशल मीडियाचा वापर आज आपण मोठ्या प्रमाणावरती करतो. त्यामध्ये आणखी म्हटलं तर व्हॉट्सअपचा वापर आपण मोठ्या प्रमाणावरती करतो. आणि व्हॉट्सअपवरती रोज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो इमेजेस मिळत असतात. कधी कधी त्या इमेजेसच्या संदर्भाने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. उदाहरणार्थ आपल्या मनामध्ये कल्पना येते की माझा हा जो फोटो आहे, त्या फोटोचं बॅकग्राऊंड बदलायचं आहे मला, आणि बॅकग्राऊंड बदलून मला छानसं बॅकग्राऊंड तिथे टाकायचं आहे, किंवा ह्या फोटोची साईज कमी करण्याची गरज पडते आपल्याला बऱ्याच वेळा. ऑनलाईन काही माहिती भरत असताना फोटोची साईज काही लिमिट मध्ये ठरवून दिलेली असते, त्याच लिमिटमध्ये आपल्याला बनवायची असते. मग अशा वेळी आपल्याला काय, जर आपण याच्या अगोदर हे केलं असेल तर आपण करू शकतो, परंतु नसेल तर तुम्हाला इथं देखील तो ऑप्शन दिलेला आहे. किंवा फोटो एडिटिंग मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय काय आहे आपण डिटेल थोडंसं पाहूयात. बॅकग्राऊंड जनरेटर आहे, म्हणजे तुम्हाला नवीन एखादं बॅकग्राऊंड जनरेट करायचं असेल ते इथं करता येऊ शकतं. बॅकग्राऊंड रिमूव्हर आहे,
पर्स्पेक्टिव्ह करेक्शन आहे, काही विशिष्ट पद्धतीचे करेक्शन्स तुम्हाला करायचे आहेत. इरेजर आहे, तुम्हाला त्या इमेज मधला ठराविक भाग काढून टाकायचा आहे, तो काढू शकता. क्रॉपिंग आहे, ग्रॅब टेक्स्ट आहे, समजा एखादी इमेज आहे, त्या इमेज मधला टेक्स्ट फक्त आपल्याला घ्यायचा आहे, तर तो देखील तुम्ही इथे घेऊ शकता. मॅजिक ग्रॅब मध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यानंतर ब्लर, एखादा पार्टला ब्लर करायचा आहे तुम्हाला, पहा अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे इमेज एडिटिंग मध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तुम्हाला इथं मिळणार आहेत. त्यानंतर व्हिडिओ मध्ये तुम्ही गेलात तर फेसबुक स्टोरी, इंस्टाग्राम स्टोरीसाठी लागणारे व्हिडिओ असतील, मोबाईल व्हिडिओ असतील, लँडस्केप व्हिडिओ असतील, फेसबुक व्हिडिओ असतील, त्याचबरोबर इंस्टाग्राम रील, युट्यूबचा व्हिडिओ लँडस्केप पद्धतीचा असणार, अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही इथं तयार करू शकता. त्याच्यामध्ये वेगळे इफेक्ट्स, ॲनिमेशन्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, लक्षात घ्या. हे काही टेम्पलेट्स आहेत इथं. आपण हे टेम्पलेट्स, जसं मी म्हटलं की इथले टेम्पलेट्स वापरून देखील आपण आपला कंटेंट कस्टमाइज करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर प्रिंटेबल्स आहे, जो प्रिंटेबल मीडिया आहे, प्रिंटेबल फाईल्स असतात, पहा आपल्याला बऱ्याच वेळा ह्या उपयोगी पडत असतात. आपल्या शैक्षणिक कामामध्ये तर आपल्याला बऱ्याच वेळा ह्या गोष्टी लागतात, लक्षात घ्या. तसं प्रिंटेबल मटेरियल तयार करण्याचं काम देखील कॅनवा मध्ये आपण करू शकतो. काय काय आहे त्याच्यामध्ये? पोस्टर्स, आपल्या शाळांमध्ये वेगळे उपक्रम, वेगळे कार्यक्रम सतत चालू असतात, त्याची व्हॉट्सअपवर पाठवण्यासाठी एखाद्या इमेजेस आपण तयार करू शकलो तर तशा प्रकारचे पोस्टर्स इथं आपण तयार करू शकतो. बायोडाटा की त्याला रिझ्यूम म्हणतो आपण, रिझ्यूम देखील तयार करू शकतो आपण. एखादा इन्व्हिटेशन, एखाद्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन द्यायचं आपल्याला, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना, तर ते इन्व्हिटेशन देखील आपण इथे तयार करू शकतो. बिझनेस कार्ड असतील, ज्याला आपण विजिटिंग कार्ड्स म्हणतो, ते कार्डचं डिझाईन देखील तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर पोस्ट कार्ड आहे, गिफ्ट सर्टिफिकेट आहे, गिफ्ट टॅग आहे. बघा, सर्टिफिकेट्स देखील आपल्याला आपल्या शालेय जीवनामध्ये नियमित आपला त्याच्याशी संबंध येणारा हा विषय आहे. बरेच वेळा काय होतं की आपल्याला विविध स्पर्धा आपण घेतो आणि त्या स्पर्धांचे सर्टिफिकेट्स आपण काय करतो, बाहेरून तयार करून आणतो. बाहेर तयार करून आणण्यासाठी त्याला खर्च होतो खूप, परंतु तो तुम्हाला इथे टाळता येऊ शकतो. शाळेमध्ये आपल्या कलर प्रिंटर्स वगैरे आज सगळीकडे उपलब्ध झालेले आहेत. तुम्ही जर ते डिझाईन तयार करायला शिकला सर्टिफिकेटचं, आणि सर्टिफिकेट जर तुम्ही स्वतः तयार करायला लागला, तर तुम्हाला इथं अगदी कमीत कमी वेळेमध्ये खूप सारे सर्टिफिकेट्स तुम्ही तयार करू शकता. मग आता आणखी एक महत्वाचा भाग, ते मला फीचर आता लगेच लक्षात आलं, प्रो मध्ये असणार. फ्री मध्ये हे प्रो नाहीये. तुम्ही एखादा टेम्पलेट रेडी केलं, आपण असं विचार करूया की एक सर्टिफिकेटचं टेम्पलेट तुम्ही रेडी केलंय, तर त्या सर्टिफिकेटच्या टेम्पलेट वर तुम्ही जी काही विद्यार्थ्याची माहिती लिहिलेली आहे, विद्यार्थ्याचं नाव लिहिलं असेल, त्याची इयत्ता लिहिली असेल, त्यानं कोणत्या स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेला आहे, कितवा क्रमांक मिळवलेला आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरती इन्क्लूड केलेल्या असणार आहेत. आणि असं एक टेम्पलेट तुम्ही तयार केलं, आणि आता असा विचार करा की तुमच्याकडे हा सगळा डाटा आहे तो एक्सेल मध्ये आहे, असा विचार करूया आपण. एक्सेल मध्ये आपण काय केलं, विद्यार्थ्याचं नाव, स्पर्धेचं नाव म्हणूया आपण त्याला, कितवा क्रमांक आहे, प्रथम, द्वितीय, तृतीय, त्याची इयत्ता, अशी एक्सेल मध्ये माहिती घेतली आपण. आणि ती एक्सेल फाईल आपण त्या टेम्पलेटला जर कनेक्ट करून दिली, तर अगदी 50-100 विद्यार्थ्यांचा डाटा त्या एक्सेल फाईल मध्ये असेल. तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं इंडिव्हिज्युअल सर्टिफिकेट तुम्हाला कॅनवा तयार करून देतं. तुम्हाला गरज काय आहे, फक्त एक टेम्पलेट रेडी करायचं आहे, एक नमुना त्याला द्यायचा आहे फक्त, की मला या पद्धतीचे सर्टिफिकेट्स पाहिजेत आणि त्यासाठी हा एक्सेल मध्ये सगळा डाटा मी तुझ्यापर्यंत पोहोचवला, मला ते जनरेट करून दे. एका क्लिकवर तुम्हाला कॅनवा, फक्त ते व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करून द्यावं लागतं त्याला. एका क्लिकवर तुम्हाला 100 डिझाईन्स तयार करून देतं. तुम्ही जे टेम्पलेट रेडी केले त्याच टेम्पलेटचं, त्याच पद्धतीचं, त्यामध्ये इकडं तिकडं काही होत नाही, जसं आहे तसं ऍज इट इज प्रत्येक पेजवर ते काय करेल, एक्सेल मधल्या रो मधल्या प्रत्येक विद्यार्थी त्यावरती घेईल, त्याची सगळी माहिती घेईल आणि ते जनरेट करून देईल. इतकं सोपं काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कुठलंही टेम्पलेट तयार करा, त्या टेम्पलेटच्या तुम्हाला 100 प्रती पाहिजे समजा, त्यावरती वेगळा वेगळा कंटेंट पाहिजे, तर तुम्ही ते एका क्लिकवर करू शकता. तर अतिशय छान टूल आहे, लक्षात घ्या कॅनवा.
शिकायला तुम्हाला निश्चितपणे मजा येईल. जे काही चाललेलं आहे ते निश्चितपणे तुम्हाला व्यवस्थित समजत असावं. आपण पुढे जाऊयात. गिफ्ट टॅग आहे किंवा आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत इथं पाहू शकता तुम्ही की टेम्पलेट्स देखील रेडी आहेत. आता तुम्ही जर पाहिलं तर टेम्पलेट्स तुम्हाला एक निवडक आधाच टेम्पलेट दाखवतोय का, तर हे माझं जे अकाउंट आहे ते फ्री अकाउंट आहे. लक्षात घ्या, मी हे तुम्हाला प्रो व्हर्जन वरून दाखवत नाही. प्रो व्हर्जन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली त्याची लाईनच लागते टेम्पलेट्स, एवढे टेम्पलेट्स उपलब्ध आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रिंटेबल मटेरियल पाहिलं आपण सगळ्या प्रकारचं. त्यानंतर वेबसाईट क्रिएट हा एक नवीन ऑप्शन त्याने ऍड केलेला आहे. मी अजून तो एक्सप्लोर नाही केलेला आहे, नेमकं याच्यामध्ये कशा प्रकारचं काम होते. त्यानंतर कस्टमाइज साईज, तुम्हाला एखादं टेम्पलेट बनवायचं, त्याची साईज तुम्हाला ठरवायची की मला ह्या साईज मध्ये बनवायचं आहे, तुम्ही इथं कस्टमाइज साईज मध्ये ते करू शकता. अपलोड आहे आणि मोर आहे. हे आता आपण जे काही पाहिले प्रकार तेच प्रकार तुम्हाला दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारचं मटेरियल कॅनवा मध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो. आणि त्यासाठी तुमचं कॅनवा मध्ये प्रो सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे. ते जर तुमच्याकडे असेल तर निश्चितपणानं तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे डिझाईन्स तयार करू शकता. काही नमुना दाखल तुम्हाला मी इथं डिझाईन्स जे मी तयार केलेले आहेत ते दाखवू शकतो. आता हे माझं जे लॉग इन आहे ते प्रो व्हर्जन मधलं लॉग इन आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही इथं पाहू शकता इथं त्यांचे डिझाईन्स आहेत सगळे. आणि इतर रिसेंट डिझाईन्स मध्ये मी जे काही डिझाईन्स तयार केलेले आहेत ते इथं पाहायला मिळतात. एकच मिनिट. तर आता हे डिझाईन्स जर आपण पाहिले, एखादं टेम्पलेट मी इथं ओपन करून दाखवतो तुम्हाला. एक प्रेझेंटेशन बनवलेलं होतं मी. आता जो 5वी शिष्यवृत्तीचं उन्हाळी सेशन सुरू आहेत शिष्यवृत्तीसाठीचे, त्यासाठी मी एक प्रेझेंटेशन बनवलं होतं विद्यार्थ्यांसाठी. असोसिएटिंग द नेम्स ऑफ लेटर्स विथ इट्स साऊंड. तर तुम्ही पाहू शकता, हे मी तुम्हाला प्रेझेंट करून दाखवतो. हे प्रेझेंटेशन आहे. अशा प्रकारे एक डिझाईन केलेलं टेम्पलेट होतं. मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं की हे सगळं आपण एक्सेल मध्ये त्याला डाटा प्रोव्हाइड करून त्याला फक्त एक टेम्पलेट रेडी करून दिलं. आणि हा डाटा जो आहे तो सगळा त्याला एक्सेल मध्ये मी प्रोव्हाइड केल्यानंतर त्यानं मला हे सगळे जे काही 48 त्या प्रेझेंटेशन मध्ये 48 पेजेस आहेत, त्या 48 पेजेस मध्ये त्याने तयार करून दिले. म्हणजे इथे आपल्याला फक्त ते समजून घेणं महत्वाचं आहे, शिकणं महत्वाचं आहे. आणि एकदा जर आपण हे शिकलो तर आपण याच्यामध्ये खूप सारं काम करू शकतो, लक्षात घ्या. अगदी सोप्या पद्धतीनं इथं काही तुम्हाला टेम्पलेट्स रेडी देखील मिळतात, ते देखील तुम्ही वापरू शकता. बघा अशा पद्धतीने मी इथं तयार केलेलं आहे. कलर्स दोनच फक्त याच्यावर 3च पेजेस, सॉरी. हे देखील आकर्षक पद्धतीनं प्रेझेंट होतं. वन बाय वन तिथे तुम्हाला त्या स्लाइड वरती तुम्हाला ते कलर्स आणि त्याची नावं घेता येतील. अशा पद्धतीनं. तर असंच काम आपल्याला करायचंय कॅनवा मध्ये. याचा फायदा काय होऊ शकतो लक्षात घ्या, की तुम्हाला इथे टेम्पलेट्स रेडी होतील, प्रेझेंटेशन तुमच्याकडे रेडी राहील,
तुम्ही वर्गामध्ये डिजिटल बोर्ड असेल, प्रोजेक्टर्स असतील किंवा स्मार्ट टीव्ही असेल, त्याच्यावर तुम्ही हे प्रेझेंट करून विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन कंटेंट क्रिएट करण्याची संधी देखील एक चांगली इथे उपलब्ध होऊ शकते. तुम्ही इथून देखील त्याचा व्हिडिओ तयार करू शकता किंवा हेच प्रेझेंटेशन तुम्ही, आपण आता या कोर्समध्ये ओबीएस सुद्धा शिकणार आहे, त्या ओबीएसच्या माध्यमातून तुम्ही याचा एक छानसा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि तो युट्यूबवर ठेवून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करू शकता. तसं एक चांगलं टूल आहे कॅनवा. तुम्ही पाहू शकता इथं होम पेजला मी पुन्हा आणतो तुम्हाला. तर हे सगळे डिझाईन्स जे आहेत ते सगळे डिझाईन्स कॅनवामध्ये आपण तयार केलेले आहेत. अगदी आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स असतील, डिझाईन्स असतील, ते आपल्याला इथं तयार करता येतात. शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही एक तज्ञ मार्गदर्शकांना इथे इन्व्हाइट केलेलं होतं. त्यांचं अशा प्रकारचं टेम्पलेट सर्व माहिती देणार हे आम्ही कॅनवामध्येच तयार केलेलं होतं. असंही आपण करू शकतो. हे जे काय आपण पाहतोय, पहिलं फ्रंट पेज आहे पाहायचं. अपोजिट वर्डचं हे प्रेझेंटेशन आहे. तर या प्रेझेंटेशन्स मध्ये असणारे सुरुवातीचं पेज देखील कॅनवामध्येच तयार केलेलं आहे. आणि ज्या उरलेल्या स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्स एक दोन स्लाइड आपण पाहूयात. बघा इथं टेक्स्ट हे बॅकग्राऊंडला एक छानसं टेम्पलेट टेक्स्ट आहे आणि सोबत एक इमेज वापरून हे हा जो टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक तयार केलेलं मी हे प्रेझेंटेशन आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल की मी इथं फक्त कंटेंटवर काम केलेलं आहे. हे जे काही तुम्ही समोर डिझाईन पाहताय हे सगळं डिझाईन मला कॅनवानं प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे मला याच्यासाठी वेगळा काही वेळ द्यावा लागणार, लक्षात घ्या. मला वेळ कुठे द्यावा लागला, हा जो टॉपिक आणि ह्यातला जो कंटेंट आहे, पोलीस कॅचेस द थीफ, त्याची इमेज ऍड करणं वगैरे, हे थोडंसं काम याच्यावरती मला करावं लागलं. परंतु एवढ्या कामावरती देखील संपूर्ण प्रेझेंटेशन पाहू शकतो तुम्ही किती स्लाइड आहे त्याच्यामध्ये. हे सगळ्या स्लाइड्स इथं मला तयार करून मिळाल्या आहेत किंवा करता आल्या मला. तर अशा प्रकारे छानसा फायदा आहे कॅनवाचा. आणि हे कॅनवा ऍप्लिकेशन आपण सविस्तरपणे उद्यापासून शिकायला सुरुवात करणार आहे. आजचं हे सेशन फ्री सेशन आहे, डेमो सेशन. डेमो सेशन यासाठी ठेवले की बऱ्याच शिक्षकांची मागणी होती की आम्हाला हे सेशनचा डेमो मिळावा, की नेमकं सेशन कशा पद्धतीनं होईल, कशा प्रकारे आम्हाला शिकता येईल, त्याच्यामध्ये शिकवण्याची पद्धत समजेल आम्हाला तुमची कशी आहे ते. तर त्यासाठी आपण हे फ्रीमध्ये ठेवलंय. आज फक्त आपण इंट्रोडक्शन त्याचं घेणार आहे. उद्यापासून आपण हे सगळं वन बाय वन हे सगळे जे काय आता तुम्हाला मी सांगतोय त्या सगळ्या गोष्टी आपण करायला शिकणार आहोत. पुढे जाऊयात आपण. पुढे जाण्या अगोदर कॅनवा या संदर्भाने जर आपले काही प्रश्न असतील तर एक 2 मिनिट आपण वेळ देऊयात मध्ये. हँड रेज करा ज्यांना काही बोलायचं त्यांनी. दिग्विजय संतोष यांना मी पार्टिसिपेट केलेलं आहे, लक्षात घ्या. संतोष सर, तुम्ही माईक अनम्यूट करून बोलू शकता. त्याचबरोबर दिग्विजय माठे सर आहेत, ते देखील आपला माईक चालू करून बोलू शकतात जर आपलं काही कॅनवाच्या संदर्भात आपल्याला काही बोलायचं असेल तर. आपण आता दुसऱ्या विषयाकडे जाणार आहे. किंवा फक्त एक प्रतिक्रिया द्या की बाबा जे काही तुम्ही सांगितलं ते समजलेलं आहे. काही प्रश्न राहिले नकोत आपले. हसीना इनामदार मॅडम आहेत, त्यांना देखील आपण कॉन्ट्रीब्युटर केलेलं आहे, ते देखील आपला माईक चालू करू शकतात. आपण हँड रेज करताय.
हॅलो सर. हा बोला. सर आधी तर हे तुम्ही जे व्हर्जन वापरलंय ना गुगल मीट, तर हे समजायला मला कठीण जात आहे. त्याच्यामुळे मला एवढा वेळ लागला की हँड राईज करायला, नंतर मेसेज मला टाकता नाही आला, त्याच्यानंतर ओके माईक ओके. सुद्धा सुरू करायला वेळ लागला. म्हणजे इथून आमची सुरुवात आहे. तर त्या प्रकारचं सेशन करायला हवं, कारण असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही खूप छान म्हणजे सादरीकरण करतायत आणि जे कंटेंट तो पण खूप छान आहे. पण छान असून उपयोग नाही, मला ते करता आलं पाहिजे ना. निश्चितपणे सर, आपला प्रयत्न हा त्यासाठीच असतो. हा आजचं हे इंट्रोडक्शन असल्यामुळे थोडंसं स्पीडली होत असेल कदाचित माझ्याकडून, नाही, स्पीडली परंतु नाहीये. उद्यापासून ज्या बेसिक गोष्टी आहे ना, किंवा पहिला सुरुवातीला तर हे ऍप कसं घ्यायचं, त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या साईडवर गेले ते साईड इतकी म्हणजे स्क्रीन इतकी आधीच आपला मोबाईलची स्क्रीन कमी असते, त्यात हाफ स्क्रीन दिसत आहे. त्या हाफ स्क्रीन मध्ये ते वेबसाईट मला ओळखू येत नाही, तुम्ही कोणते कोणते ते ओके टूल्स ठेवलेले आहेत ते वाचता पण येत नाही ना. सर. थांबवतो तुम्हाला 1-2 मिनिटं मी फक्त. काय करा यस. माहिती का, तुम्हाला स्क्रीन जर फुल स्क्रीन दिसत नसेल तर मोबाईलचं रोटेशन ऑन करायचं आणि मोबाईल आडवा ठेवायचा. म्हणजे काय हा होतं की तुम्हाला तेव्हा हे फक्त सगळं तुम्ही फुल स्क्रीन व्यवस्थित दिसता दिसून जाईल. हा तेव्हा ते तुम्ही फक्त तरी तुम्ही दिसल्यामुळे ते हाफ स्क्रीन होते ना, रोटेट जरी झाला हा तरी. तुम्ही जी स्क्रीन प्रेझेंट केली का नाही ती फुल स्क्रीन करू शकता तुम्ही, लक्षात घ्या. म्हणजे हो, माझा फुल व्हिडिओ न दिसता स्क्रीन. तुम्हाला ती स्क्रीन फुल हा स्क्रीन दिसेल. ओके ओके. हा तर ह्या बेसिक हा गोष्टी आहे ना सर, इथून कराल तुम्ही, म्हणजे आम्हाला कसं आहे की 100% शिकता आलं पाहिजेत. नक्की आणि नक्की सर, प्रयत्न तोच आहे. हा आणि आपल्या व्हिडिओ माझा नोटिफिकेशनचा राऊत जो सर. आहे. नमस्ते सर. हा राऊत नमस्ते सर, मी सर, बोला. याच्यामध्ये एक ऍड करू इच्छितो. सांगा हा सर. हा बोला की बोला. आपलं केएस एज्युकेटर या चॅनलवरती पहिले युट्यूब व्हिडिओज आहेत भरपूर या संदर्भाने, गुगल मीट वगैरे जे काय आपण ऍप्लिकेशन्स पाठीमागं कोविडमध्ये या संदर्भाने माहिती दिलेली होती. त्या माहितीच्या आधारे तुम्ही हे जे गुगल मीट वगैरे ऍप्लिकेशन्स आहेत जे आपण वापरतो ऑनलाईन मीटिंगसाठी, किंवा अदर काही टूल्स आहेत, त्या संदर्भानं तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता आणखीन खोलमध्ये, जेणेकरून आता सध्या जे काही सेशन चाललेलं आहे ते सेशन घेताना सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाहीये. येस येस, बरोबर आहे सर. गुगल मीट कसं वापरायचं ह्या संदर्भाने देखील आपले व्हिडिओज आहेत. फार फार तर आपलं सेशन झाल्यानंतर मी तो व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन. धन्यवाद सर. अजून एक मॅडम कोणतरी नमस्कार बोलत सर. होता, बोला आपण. हॅलो सर. नमस्कार सर. सर थांबा एक मिनिट, मॅडमना बोलू देत. हॅलो, हा बोला येतोय मॅडम. का सर आवाज? नमस्ते सर. येतोय येतोय. नमस्ते. आपण जे कॅनव्हा प्रोचं ऍप देणार आहात ते पीसी साठी देणार आहात की मोबाईल साठी? ऍक्च्युली आपण हा संपूर्ण कोर्स पीसी वरच शिकवणार आहे. तुम्ही अच्छा. ते तुमच्या मोबाईलला देखील वापरू शकता, पीसी वर आणि देखील वापरू पीसीलाही? शकता. अच्छा, हा, म्हणजे दोन्ही दोन्हीकडे ठिकाणी वापरू ते चालू शकता. शकतं? हो, तुमचं जे लॉगिन आहे तुमच्या मोबाईलमध्ये लॉगिन केलं तुम्ही त्या अकाउंटनं, मोबाईलमध्ये सुद्धा चालेल. लॅपटॉपवर अकाउंट लॉगिन केलं की लॅपटॉपवर सुद्धा चालणार आहे ते. अच्छा अच्छा, चालेल. थँक्यू सर. सर नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार सर. हा बोला. सर, जे आपण प्रो व्हर्जन देणार आहे ते कोर्स पूर्ण झाल्यानंतर देणार आहे की आधी देणार आहे सर? सर उद्यापासून जे आपले सेशन सुरू होणार आहेत का नाही, आपल्याला सगळे प्रो फीचर्स शिकायचे आहेत. मग ते शिकण्यासाठी तुम्हाला अगोदरच देणं गरजेचं वाटतं मला, म्हणजे तुम्हाला शेवटी देऊन उपयोग नाही होणार. तेव्हा काळजी बरोबर करू आहे सर, नका. प्रॅक्टिस आपण करता येईल. सुरुवातीलाच तुम्हाला प्रो व्हर्जन देणार आहे आपण. ठीक आहे सर, थँक्यू सर. सर नमस्ते. सर आणखीन एक ऍड करायचं होतं मला. उद्याच्या सेशनसाठी आम्हाला जे आपण व्हर्जन देणार आहात त्याच्यामध्ये काही टेम्पलेट वगैरे तयार करण्यासाठी काही कच्चा डाटा उद्या जर आवश्यक असेल तर आम्हाला उद्या घेऊन येण्यास किंवा मोबाईलमध्ये स्टोरेज करण्यास सांगलं तर बरं होईल सर. नाही, डाटा जो आहे तो आपण काय करूया, सेशन मध्ये जे शिकूया आपण अगोदर, शिकल्यानंतर मग त्याच्यावरती काम करूया त्या दिवसभरामध्ये पुढच्या सेशन पर्यंत. ओके ओके, होमवर्क टाईप. ओके. हा सर नमस्ते. ओके, नमस्ते नमस्ते. और सर, मगाशी तुम्ही जे सांगितलं की तुम्ही एक्सेल मध्ये ते माहिती पुरवला आणि मग त्यानुसार त्यांनी टेम्पलेट्स तयार केले कॅनव्हाने. बरोबर. मग याच्यामध्ये आपण एक्सेल मध्येच द्यायला हवं की चॅट जीपीटी करून तयार करून घेऊन इथं आपण
कन्वर्ट करू शकतोय? कॅनवाला अपेक्षित काय आहे, त्याला एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये त्याला मिळालं पाहिजे. मग तुम्ही ते चॅट जीपीटी कडून घ्या किंवा तुम्ही मॅन्युअली टाईप करा तिथं, त्याला अच्छा. त्याच्याशी काही अडचण नाहीये. तुम्ही जे काय त्याला द्याल इनपुट, त्याप्रमाणे ते तुम्हाला स्लाइड्स बनवून देणार आहे. ओके सर. येस, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. हा सर. सर नमस्कार. नमस्कार. सर मी ऍक्च्युली कॅनवा प्रो हे सगळं यूज करतोय सध्या आणि खूप छान आहे ऍक्च्युली. यूज करताना मला बऱ्यापैकी फ्रेंडली आहे या संदर्भात. पण याच्यामध्ये ना एक असा प्रॉब्लेम्स येतो की बरेच मेनू आणि फंक्शन जे आहेत ते आपल्याला माहित नसतात की बाबा कसं यूज करायचं, कसं काय. तर यावर काही बुकलेट वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा तुमच्याकडे असं काही मटेरियल आहे का की तुम्ही शेअर करू शकता? नाही, काय काय म्हणता तुम्ही? तर आता सपोज येतं की मेनू बार जे आहेत ना कॅनवामध्ये, जसं शीट आहे, डॉक आहे, व्हाईट बोर्ड आहे, प्रेझेंटेशन आहे, ठीक आहे. त्याचे टेम्पलेट वगैरे इझिली अवेलेबल सगळे होत आहेत, कारण मी ऑलरेडी यूज करतोय आणि खूप इको हे आहे, कस्टमाइज आहे, चांगलं आहे, इको फ्रेंडली आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतो की एक्झॅक्टली मेनू कसे यूज करायचे आहेत आणि काय ना यामध्ये खूप ट्रबल होत आहे. तर हे म्हणायचं होतं की ह्या संदर्भामध्ये तेच आपल्याला सर असे काय. हॅलो, आपण टेम्पलेट रेडी आहेत. मी काही टेम्पलेट तुम्हाला बनवायला शिकवणार नाही, परंतु तेच टेम्पलेट वापरून आपल्याला यातले जे काही ऑप्शन्स आहेत सगळे, समजा आपल्याला एखादी इमेज बनवायची आहे, त्यामध्ये टेक्स्ट वापरायचं आहे, मग टेक्स्टला अॅनिमेट करायचंय मला, त्याची साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातले ऑप्शन्स वापरायला शिकवलं जाणार आहे तुम्हाला. ओके ओके. हा मग तेच म्हणतोय मी, त्या ऑप्शनचं काही बुकलेट किंवा असं काही आहे का? नाही, बुकलेट वगैरे नाहीये, परंतु हे सेशन्स अटेंड केले तुम्ही, त्याच्यावर जर प्रॅक्टिस केलं तर निश्चित तुम्ही शिकू शकता सर. काही अडचण नाही. मागच्या 6-7 महिन्यापासून मी यूज करतोय. मला खूप छान प्रकारे यूज होतो माझ्याकडे. मी बऱ्याच डिझाईन सगळ्या स्कूलची बघितली, याच्यावर केलेली आहे. तर आता तुम्ही जे मला ऍडव्हान्स मध्ये म्हणालात, जसं की एक्सेलला डेटा द्या आणि त्याच्यापासून सर्टिफिकेट बनवणं असं वगैरे, ते माझ्यासाठी आज नवीन वाटलं मला, कारण हे मी कधी केलं नव्हतं. हेच मी म्हणतो ना, असं ऍडव्हान्स करायचं. मला जे काही ऑप्शन्स त्याचे समजलेत ना, ते निश्चितपणे सगळ्याचे सगळे ऑप्शन्स तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की सर. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके सर, थँक्यू. ओके सर. अजून ठीक आहे. आपण आता पुढे कंटिन्यू करूयात, कारण वेळ होत चाललाय. आपण शेवटी सुद्धा एक 5-10 मिनिट आपण प्रश्नासाठी देऊयात. तर हा अशा प्रकारे कॅनवा हा विषय आहे, अतिशय महत्वपूर्ण असणारा हा विषय आपल्या कोर्स मधला आहे. आणि नीट आपण जर शिकून घेतला तर निश्चितपणे खूप फायदेशीर ठरणारा असा विषय आहे. यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढचा जो आपला विषय आहे तो म्हणजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याच दिवसापासून आपल्या समोर येणारा, सतत येणारा हा विषय आहे, लक्षात घ्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज जवळपास सगळेजण वापरायला लागलेले आहेत. अजून काही लोकांना कदाचित त्या विषयाची खोली माहित नसेल किंवा तो विषय माहित नसेल. नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त शब्द ऐकलाय, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय माहित नसेल कदाचित. तर एक ऑटोमेटेड सिस्टम आहे, लक्षात घ्या, की ज्या सिस्टमच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथं करता येऊ शकतात. तर आपल्या या कोर्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशा पद्धतीने आपल्याला उपयोगी ठरू शकतं, म्हणजे आपण ऍज अ टीचर आपल्याला जी काही कामं करायची आहेत ती कामं सोप्या पद्धतीनं, सहज पद्धतीनं आणि सगळ्यात महत्वाचं की कमी वेळेमध्ये करता आली पाहिजेत. आज पाहतो आपण की एखादं काम करायचं म्हटलं की त्यामध्ये आपला बराचसा वेळ जात असतो. मग तो वेळ जर आपला वाचला तर निश्चितप्रमाणे आपल्याला थोडंसं सुटेबल होऊ शकतं ते सगळं काम करणं, आणि मग कामाचा लोड आपल्याला कुठलाच राहणार नाही. थोडंसं टेक्नोसेव्ह आपल्याला व्हावं लागेल आणि होऊन आपण आपलं काम जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. साधी सोपी उदाहरणं सांगतो. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तुम्ही टॉपिक शिकवलं एखाद्या वर्गामध्ये आणि त्या टॉपिकच्या आधारित काही स्वाध्याय त्यांना द्यायचं तुम्हाला घरी. तर ते आपण समजा एक 10 प्रश्न मला काढायचे त्या टॉपिक वरती आणि ते 10 प्रश्न मला विद्यार्थ्यांना द्यायचे.
मग आपण मॅन्युअली जर काढायचं म्हटलं तर आपण काही इतर कामामध्ये असलो की आपण कंटाळा करतो आणि मग ते कदाचित राहूनही जात आपल्याकडून. ते प्रश्न न काढता किंवा त्याला न देता आपण आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे ते आपल्याला होत नाही. मग अशा वेळी आपण जर ChatGPT सारख्या टूलचा आधार घेतला तर ते टूल तुम्ही त्याला सांगितलं की माझा हा कंटेंट आहे, या कंटेंटवर मला आधारित 10 प्रश्न तयार करून, मग डिस्क्रिप्टिव्ह पाहिजे असतील तर डिस्क्रिप्टिव्ह सांगा, तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तसे सांगा, किंवा तुम्हाला एक्झाम्पल्स तयार करायचे आहेत समजा गणित विषयासाठी ते सांगा. तर तुम्हाला ते ChatGPT त्याला फक्त ते व्यवस्थित सांगणं गरजेचं असतं, आपल्याला काय अपेक्षित आहे तर ते तुम्हाला उपलब्ध करून देतं. अगदी तुमचं लेसन प्लॅन तुम्हाला तयार करायचं आहे रोजचं, त्याला टॉपिक द्या, त्याला ग्रेड द्या, म्हणजे इयत्ता टॉपिक कोणता नेमका आहे तो, आणि याच्यावर तुम्हाला लेसन प्लॅन, त्या लेसन प्लॅन मध्ये कोणकोणते कॉलम पाहिजेत हे देखील त्याला इनपुट द्या. अगदी सविस्तरपणे विस्तृतपणे तुम्हाला ते सगळं लेसन प्लॅन तयार करून देतं. त्याचबरोबर तुम्ही आज विज्ञान विषयातला एखादा घटक शिकवायला चाललाय वर्गामध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड मटेरियल काही तुम्हाला उपलब्ध नाहीये, कारण मटेरियल असल्यानंतर आपण तो घटक अतिशय चांगल्या प्रकारे शिकवू शकतो विद्यार्थ्यांना. मग ते मटेरियल तुम्ही AI कडून उपलब्ध करून घेऊ शकता आणि ते मटेरियल वापरून तुम्ही तुमचं अध्यापन प्रभावी करू शकता. त्याचबरोबर छोटासा एखादा व्हिडिओ तयार करायचा आहे आपल्याला, की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी सूचना विद्यार्थ्यांना द्यायची आहे. बरेच वेळा असं होतं की आपण टेक्नोसेव्ही नसल्यामुळे म्हणा किंवा आपल्याला थोडंसं कॅमेऱ्यासमोर बोलणं अवघड जात असल्यामुळे आपण व्हिडिओकडे जास्त वळत नाहीत बरेचसे लोक. मग अशा वेळी दुसरा पर्याय काय आहे तर AI चा वापर करून एखादं छोटासा व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये काही सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत तर ते तुम्ही तिथं तयार करून घेऊ शकता. आणखी बरंचसं काय लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर लर्निफाय अकॅडमीची जी टीम आहे त्या टीम मध्ये एक तज्ञ व्यक्ती आहे, लक्षात घ्या. तो तज्ञ व्यक्ती तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा टॉपिक शिकवणार आहे. तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या नियमितच्या बऱ्याचशा कामामध्ये होऊ शकतो. म्हणजे शालेय कामकाजाबरोबर तुमच्या दैनंदिन कामकाजामध्ये सुद्धा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकता. तर असा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय असेल, त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की ChatGPT हे टूल तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करायला शिकवायचे. ChatGPT सोबत ऑनलाईन क्विज क्रिएटर आहेत बरेचसे, ते क्विज क्रिएटर देखील तुम्हाला शिकवले जातील. इमेज जनरेशनचा पार्ट आहे, त्याचबरोबर प्रेझेंटेशन देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. ते असेल. माईक सर्वांनी कृपया बंद ठेवा, कुणीही माईक अनम्यूट करू नका. ठीक आहे. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील. अगदी साधं सोपं सांगतो, तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन तयार करायचंय तर ते ऍप्लिकेशन देखील तुम्हाला ChatGPT तयार करून देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला स्वतःला काही लिहित बसायचं नाहीये, सगळं रेडीमेड तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिळू शकतं. ते देखील तुम्हाला शिकवलं जाईल. वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तयार करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारची माहिती तयार करणं असेल, माहिती मिळवणं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जे आता मगाशी सरांनी एक प्रश्न विचारला होता पहा, की इथं टेम्पलेट कॅनवा तयार करून देणार आहे आपल्याला, मग त्याला लागणारा जो इनपुट आहे ते आपण स्वतः दिलं पाहिजे का ChatGPT कडून घेतलेलं पण चालते. तर ते ChatGPT कडून घेतलं तरी चालू शकते. आता साधं एक सांगतो, समजा मला अपोजिट वर्ड्सच्या एक 50 स्लाइड असलेलं प्रेझेंटेशन करायचंय मला, त्याचं एक डिझाईन मी रेडी केलं आणि मग मला त्याच्यामध्ये इनपुट द्यायचा एक्सेल फाईलमध्ये. तर मी स्वतः ते मॅन्युअली टाईप करत बसण्यापेक्षा मी ChatGPT कडे गेलो, त्याला विचारलं की मला बाबा इयत्ता 4थी साठी समानार्थी शब्दाच्या 50 जोड्या पाहिजेत, त्या मला लिहून दे. तुम्ही मराठीमध्ये विचारलं तुम्हाला मराठीमध्ये देईल, तुम्ही इंग्लिशमध्ये विचारलं तुम्हाला इंग्लिशमध्ये देणार आहे. ते एका मिनिटात तुम्हाला सगळे 50 जोड्या समानार्थी शब्दांच्या हव्या त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इतकं उपलब्ध असणार आहे. तेच तुम्ही कॉपी करून कॅनवामध्ये घेतलं आणि कॅनवामध्ये त्याचं छानसं प्रेझेंटेशन केलं. ते प्रेझेंटेशन तुमच्या विद्यार्थ्यांशी शेअर करू शकता किंवा त्याच प्रेझेंटेशनचा एखादा छोटासा व्हिडिओ तयार करून तुम्ही देखील तो विद्यार्थ्यांशी शेअर करू शकता. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आमचा हा प्रयत्न असणार आहे की या संपूर्ण कोर्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा घटक जो आहे तो अतिशय
चांगल्या पद्धतीनं किंवा त्याच्यासाठी जास्त वेळ या सेशनमध्ये पूर्णपणे दिला जाईल किंवा या कोर्समध्ये, आणि अधिकाधिक त्याचे टूल्स की जे काही आपल्याला उपयोगी पडतील असे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो विषय असणार आहे तो म्हणजे की OBS स्टुडिओ. एकच मिनिट. OBS स्टुडिओ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. मी OBS ची स्क्रीन शेअर करतो तुमच्याशी. तुम्ही पाहू शकता एक ऍप्लिकेशन आहे OBS स्टुडिओ. हे फक्त तुम्हाला लॅपटॉप किंवा PC वरच वापरता येईल. OBS स्टुडिओ काय आहे याच्याविषयी थोडक्यात सांगतो. OBS स्टुडिओ हे इन्स्टंट व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग साठी असणारं अतिशय प्रभावी आणि अतिशय लोकप्रिय असं हे ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही तुम्हाला हवे तसे व्हिडिओज अतिशय कमी वेळेमध्ये आणि अतिशय आकर्षक पद्धतीचे तुम्ही तयार करू शकता. हे तयार करण्यासाठी आवश्यक काय आहे किंवा कशा पद्धतीने हे तयार करता येऊ शकतं तेच आपल्याला या संपूर्ण OBS स्टुडिओचे जे काही सेशन्स होतील, 2-3 सेशन्स होतील OBS वरती, आणि त्या OBSच्या सेशन मध्ये आपण कॅनवा मध्ये जे काय आपण तयार करायला शिकलोय त्याचं व्हिडिओ रूपांतर कसं करायचं किंवा आपल्याकडे दुसरं काही मटेरियल आहे त्याचा व्हिडिओ कसा तयार करायचा, हे सगळे डिटेल्स आपण OBS स्टुडिओचा वापर करताना पाहणार आहे. ही स्क्रीन कदाचित सगळ्यांसाठी नवीन असेल किंवा काही लोकांसाठी नवीन असेल, काही लोक वापरत सुद्धा असतील. तर ते वापरत असताना OBS स्टुडिओ चे सगळे जे काही ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन्स तुमच्यापर्यंत निश्चितपणे अगदी चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. छोटस इथं उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यांना की लर्निफाय अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे आपलं, या युट्यूब चॅनलवरती असणारे जे सगळे व्हिडिओज आहेत ते सगळेच्या सगळे व्हिडिओज आणि सगळेच्या सगळे लाईव्ह स्ट्रीम हे OBSच्या मदतीने तुमच्यापर्यंत आलेले आहेत. लक्षात घ्या. तर इथं पाहू शकता तुम्ही आता जे आपलं उन्हाळी शिबिर सुरू आहे इयत्ता 5वीतील शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या शिबिराचे लाईव्ह रेकॉर्डिंग इथं पहा होत आहे सगळं, आणि ते रेकॉर्डिंग इथं तुमच्या समोर आहे. त्याचबरोबर इथं आपण व्हिडिओज मध्ये गेलो तर इथं खूप सारे व्हिडिओज आहेत. हे सगळेच्या सगळे व्हिडिओज आपण OBS स्टुडिओच्या मदतीने तयार केलेले आहेत. आता मगाशी तुम्हाला एक मी टेम्पलेट दाखवलेलं होतं बघा, असोसिएटिंग द नेम्स ऑफ लेटर्स विथ इट्स साऊंड. आवाज बंद करतो मी त्याचा. मगाशी तुम्ही हे टेम्पलेट पाहिलंय पहा, तर याच टेम्पलेटचा व्हिडिओ तुम्ही इथं पाहताय, युट्यूब वरती आहे तो. तर हे OBS मध्ये करणं शक्य झालेलं आहे आणि OBS ची मदत घेऊन मी हे तयार केलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारे OBS स्टुडिओच्या मदतीने तुम्ही खूप सारा कंटेंट तयार करू शकता. OBS, कॅनवा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने. हे तिन्ही घटक एकमेकांशी संबंधित असल्यामुळे आपण या तिन्हींची सांगड घालून हा कोर्स तुमच्या समोर आणण्याला लक्षात घ्या, की ज्यामध्ये तुम्हाला काय होईल, ग्राफिक डिझायनिंग करता येईल, तुम्हाला प्रेझेंटेशन्स तयार करता येऊ शकतात, डॉक्युमेंट्स तयार करता येऊ शकतात. त्यासाठी आवश्यक असणारे सगळे घटक तुम्हाला उपलब्ध आहेत आणि हे सगळं तुम्हाला
तुमच्याकडे तयार असल्यानंतर त्याचे व्हिडिओज कन्वर्ट करणं हे देखील तुम्हाला इथं मिळतं. आता OBS बद्दल आणखी सांगायचं म्हटलं तर अत्यंत प्रभावी व्हिडिओज आपण तयार करू शकतो. प्रभावी काय म्हणायचं, तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही व्हिडिओमध्ये पाहिजे ते सगळं तुम्हाला प्री डिझाईन करता येतं. तुम्ही थोडक्यात स्क्रीन जी समोर पाहता त्या स्क्रीनमध्ये सीन्स आहेत, सोर्सेस आहेत. तर या सीन्स सोर्सेसच्या मदतीनं तुम्ही काय करू शकता की तुम्हाला नेमकं त्या व्हिडिओमध्ये काय पाहिजे, तुम्हाला कुठं आवश्यकता टेक्स्ट आला पाहिजे, प्रेझेंटेशन स्क्रीन रेकॉर्ड झाली पाहिजे, जसं तुम्ही आता पाहताय कॅमेऱ्याच्या साह्यानं तसं मी सुद्धा त्याच्यात दिसलो पाहिजे असं वाटत असेल तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आणि ते आपण जे काही आपले सेशन्स असणार आहेत शेवटचे, हा विषय आपण शेवट ठेवतोय कारण तुम्हाला अगोदर त्याच्यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे ते मटेरियल तयार करायला मला शिकवायचंय आणि ते मटेरियल तयार करायला शिकल्यानंतर तुम्ही शेवटी व्हिडिओ निर्मितीकडे येणार आहात, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा शेवटचा विषय असेल. असे 3 विषय एकत्रित असणारा हा जो कोर्स आहे, हा कोर्स, या कोर्ससाठी आपण सगळ्यांनी एनरोल झालेला आहात आपण. तर उद्यापासूनचे सेशन्स जे आहेत ते सेशन्स आपण प्रायव्हेट ठेवतोय. जे आपले लोक जॉईन आहेत त्या लोकांसाठीच आपण हे सगळे सेशन्स ठेवणार आहे. आणि त्यासाठी गुगल फॉर्म जो आपल्या ग्रुपवर शेअर करण्यात येते वारंवार, तो गुगल फॉर्म सर्वांनी भरा. आणखी सगळ्यात महत्वाची सूचना की तुमच्या गुगल मीटला ज्या अकाउंटने लॉग इन आहे, ईमेल अकाउंटने, तोच ईमेल आयडी तुम्ही काय करा त्या ठिकाणी त्या गुगल फॉर्म मध्ये भरा. जेणेकरून काय होईल, उद्यापासूनचं जे सेशन गुगल मीटवरती होईल त्याचं इन्व्हिटेशन तुम्हाला गुगल मेलच्या साह्याने, जीमेलच्या साह्याने तुम्हाला मिळणार आहे. आणि त्या इन्व्हिटेशनच्या आधारेच तुम्ही ते सेशन जॉईन करू शकणार आहात. म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन नाही त्यांना उद्याचं सेशन जॉईन करता येणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यांनी पेड केलेले आहे आणि जे अंतिम ग्रुप सहभागी आहेत त्याच लोकांना उद्यापासूनचे सेशन्स असणार आहेत. आणि उद्यापासून आपण प्रत्यक्ष कंटेंट वरती काम करायला सुरुवात करतो. उद्या पहिलं सेशन आपलं कॅनवावरती होईल. कॅनवाचं प्रो व्हर्जन आपल्याला शिकायचंय, कसं साइन इन करायचं वगैरे, ते उद्या आपण पाहणार आहे. आणि मग आपण कॅनवा एक्सप्लोर करायला सुरुवात करणार आहे उद्यापासून. दीपक बारी सर, आपण हँडरेज करताय, तुम्ही आपला माईक अनम्यूट करून बोलू शकता. दिनेश मोरे सरांचा देखील हँडरेज आहे. सर आपण अनम्यूट होऊन बोलू शकता. हा सर, साधारण या सेशनचा जो वेळ असेल तो किती वेळेसाठी असेल लेक्चर? मिनिमम 1 तास आणि जास्त सव्वा ते 1.5 तास. आणि हे तिघ जे घटक घेणार आहोत आपण, तर याचे पीपीटी किंवा शॉर्ट व्हिडिओ पण जर आम्हाला शेअर केले तर मग आम्हाला आमच्या म्हणजे, आणि एखाद्या वेळेस लेक्चर जर आपलं मिस झालं तर मग त्याला काही रेमेडी आहे का? हे सगळे जे सेशन्स होणार आहेत आपले ते सगळे रेकॉर्ड होतील आणि त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबच्या मदतीने आपण देणार आहे. हे सगळं सेशन तुम्हाला ऍज इट इज व्हिडिओ स्वरूपात मिळून जाणार आहे. आणि याच्या प्रोसेसची फी जी संबंधी कसे पेड करायची आणि फॉर्म भरल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन फायनल होईल का, या संबंधी पण थोडं सांगून द्या. जे डेमो सेशन ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांच्यासाठी सूचना सांगतो की याच्यासाठी 499 शुल्क ठेवले आपण. तर ते शुल्क, हे सेशन झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपवरून संपर्क करा तुमच्यापर्यंत जो नंबर भेटला त्या नंबरशी, किंवा नंबर नोट करून घ्या तुम्ही 7588061745. त्या नंबरशी तुम्ही संपर्क करून त्याचे डिटेल्स तुम्हाला दिले जाते. किंवा तुम्हाला तुमच्यापर्यंत हा जो मेसेज मिळाला कोर्सचा, त्या मेसेज मध्ये सुद्धा ते नंबर दिलेले आहेत. त्या दोन्ही नंबर पैकी कुठल्याही नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि साधारण 10 दिवसाचं सेशन असेल नाही तर तिघ टॉपिकला साधारण 3-3, 4-4 दिवस येतील का मग सायमल्टेनियसली? हो सर, हो. हा, आणि एक अजून युट्यूब संबंधी प्रश्न होता. आपण शिक्षक आहोत सरकारी किंवा सेमी गव्हर्नमेंटचे, तर आपल्याला युट्यूबला व्हिडिओ पोस्ट करता येतात का? हो, येतात ना सर.
म्हणजे असं होतं का म्हणे की बाहेर तुम्ही पब्लिश केले तुमचे व्हिडिओ, तुम्ही सर्वंट आहात असं ऐकण्यात होतं, म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही, करताना तुम्ही अकाउंट तुमच्या घरच्या एखाद्या व्यक्तीच्या नावानं करू शकता ना, तुमच्या स्वतःच्या नावानं करण्याच्या ऐवजी. पण मग आपले व्हिडिओ त्यावरती गेले तर काही असं इलिगल आहे का नाही असं सर, काही तुम्हाला? अडचण नाही. कारण आज बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत आणि खूप सारा कंटेंट आज युट्यूब वरती आहेत, त्यामुळे तसं काही अडचणीचं नाहीये ते. हॅलो. ओके. हा सर, बोला. हा सर, नमस्कार. पण मला फुल फॉर्म भरला, मला तो माझा. सर, तुमचा आवाज नाही येत आहे व्यवस्थित. आता येतो आवाज माझा? आता येतो? हा, हॅलो, आता येतो आवाज? येतोय सर. हा, तर मग आपला गुगल फॉर्म जो भरलाय मगाशी मी, तर त्या गुगल फॉर्मवरती मला मेल आयडी बदलायचा आहे. आणि कसं आहे, या फोनवरती मला बरेचसे मध्ये कॉल येत असतात ऑफिसचा असल्यामुळे, तर मला तो मोबाईल पण त्या मोबाईल जॉईन व्हायची त्यांचा. ठीक आहे ना, काय अडचण नाही सर. तो मला मेल आयडी काय करा, नंतर ग्रुपवर तुम्ही अपडेट करून द्या मला. ग्रुप नंतर ओपन केला जाईल. येस. त्यावेळी तो ग्रुपवर शेअर करा किंवा मला पर्सनली शेअर करून ठेवा. आणि काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर आपल्या ग्रुपवर सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न होईल ना? हो, 100%. अजून काय असेल तर हँड रेज करू शकता आपण, कोणाचे प्रश्न असतील तर. हॅलो, सर तुमचा पर्सनल नंबर? हा, बोला. पर्सनल नंबर सांगा ना मला. 7588 पुढे 06 1745. 1745. हे पण मी रिपीट करतो, 7588 06 1745. 1745. येस सर, येस. ओके, थँक्यू सर. तर मी मेल आयडी टाकतो. हा, ओके. थँक्यू. अजून काही प्रश्न असतील आपले तर. हा सर, बोला. एक विचारायचं होतं. हा, हे जे ओबीएस सॉफ्टवेअर आहे, फ्री व्हर्जन मध्ये काम करू शकतो का पेड व्हर्जन घ्यावं लागतं त्यासाठी? ओबीएस सर पूर्णपणे फ्री आहे सगळ्यांसाठी, त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर. टोटल फ्री आहे. ठीक आहे, तर अजून काही कोणाचे प्रश्न नसतील. दिलीप सर आहेत, आपला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता सर. पूजा गांधी मॅडम आहेत, त्यांचेही काही प्रश्न असेल तुम्ही सुद्धा विचारू शकता. तुम्हाला पार्टिसिपंट केलेला आहे. हा सर. हा, बोला सर. सर नमस्कार. सर वेळेच्या 2:30 वाजताच राहणार आहे तर सेशन जे राहणार आहे ते 2:30 वाजताच राहणार आहे का दुपारी? हा सर, 2:30 वाजताच राहील. हॅलो सर. 2:30 ते 4. हा, 2:30 ते 4 वेळ राहील सर दुपारची रोजची. ओके, एखाद्या दिवशी जर काही अडचण असेल तर फक्त आपण संध्याकाळी उशिरा मग आपण सेशन ठेवणार आहे. आणि सर, एक आता व्हिडिओ निर्मितीसाठी आपल्याला काही माईकची आवश्यकता पडेल का? वायरलेस किंवा कॉर्डलेस माईकची तर असेल तर कोणत्या, कसा घ्यायचा आणि कोणत्या प्रकारचा घ्यायचा, तुम्ही ग्रुपला शेअर कराल का? हो, करेन शेअर, पण सध्या काही आवश्यकता नाही सर. सध्या आपण फक्त त्याचे ऑप्शन सगळे शिकून घेऊयात. अगदी घरातला हेडफोन वगैरे असला तरी त्याच्यावर सुद्धा काम होऊ शकतं तुमचं. ओके सर. ओके. पूजा गांधी यांचा काय प्रश्न आहे का? आपण अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो, पैसे संपले माझे. हा सर, मला असं विचारायचं, जो युट्यूबला जो कंटेंट क्रिएट करायचा त्याबद्दल काय माहिती सांगणार आहे का तुम्ही? आपण काय सांगणार आहे, जे आपण कॅनवा मध्ये तयार करणार आहे प्रेझेंटेशन वगैरे, त्याच्या साहाय्याने व्हिडिओ तयार कसा करायचा, व्हिडिओ निर्मिती ओबीएसच्या साहाय्याने कशी करायची हे आपण शिकवणार. ओके. नाही, ती युट्यूबला जे चालतात चॅनल्स भरपूर, त्याबद्दल काही माहिती देणार आहात का?
तेच ना मॅडम, ओबीएस मध्ये आपण व्हिडिओ तयार करायला शिकणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर ठेवू शकता. म्हणजे ब्लॉग्स वगैरे मध्ये त्यामध्ये, बरोबर ना? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. आपला उद्यापासून मुख्य जे काही कंटेंट आहे ते सगळ्या कंटेंटला सुरुवात होईल आणि आपले जे सगळे सहभागी आहेत त्या सगळ्या सहभागींना सूचना अशी असेल की आपण शक्यतो लाईव्ह सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. लाईव्ह सेशन अटेंड केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न असा करा की तुम्ही हे लाईव्हली अटेंड कराल. ठीक आहे. मी आशा करतो की आज या इंट्रोडक्टरी सेशन मध्ये लर्निफाय अकॅडमीचा हा जो कोर्स उद्यापासून सुरू होतोय त्या कोर्समध्ये सगळा जो कंटेंट आहे तुम्हाला नेमकं काय काय शिकायला मिळेल ते सविस्तरपणे तुम्हाला समजलं असेल. अन्य ज्या काही सूचना आहेत त्या सूचना ग्रुपवर वेळोवेळी तुम्हाला दिल्या जातील. थोडंसं ग्रुपवर लक्ष ठेवा, कारण उद्यापासून सुरुवात होते तर त्या सुरुवातीच्या अगोदर आपल्या सगळी जी काही बाकी प्रोसिजर आहे ते सगळे आपल्याला पूर्ण करायची आहे. आणखी महत्वाची सूचना परत रिपीट करतो की गुगल फॉर्म भरत असताना तुमच्या गुगल मीटला ज्या मेल आयडीने साइन इन असेल तोच मेल आयडी तुम्ही गुगल फॉर्म मध्ये भरा, जेणेकरून तुम्हाला सेशन्स जॉईन करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर मग, आणि ज्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे, ज्यांनी अजून त्याचे फी पेड केलेली नसेल त्यांनी ह्या सेशन नंतर आमच्याशी संपर्क करा. तुम्हाला बाकी सर्व डिटेल्स देऊन तुम्ही या कोर्समध्ये सहभागी होऊ शकता. चला तर मग आजचं हे सेशन संपलं असं मी जाहीर करतो. उद्या बरोबर 2:30 वाजता आपण उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद.